प्रिय भक्ता, लक्षात घे, सध्या तुझी जी परिस्थिती विपरीत आहे ना, ती देखील एका कारणासाठी आहे बरं का. कारण ज्या प्रकारे भरलेला किस्सा माणसाला ही जगातील प्रत्येक दुनिया दाखवते, त्या प्रकारे तुझ्या जीवनात जेव्हा अडचणी येत असतात ना, म्हणजे जेव्हा तुझा खिसा रिकामा असतो ना, तेव्हा या जगातील, या ब्रह्मांडातील प्रत्येक माणसांची खरे चेहरे नक्कीच तुला दिसतील. या कारणामुळे मी तुझी सध्या परिस्थिती वाईट केली आहे. याच कारणामुळे आता तुला तुझी स्वतःची मनस्थिती बदलायची आहे. मित्रांनो, असेच बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला जरूर लाईक करा व नक्की कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरुमाऊली आम्हाला नक्की तुमचा आशीर्वाद द्या. प्रिय भक्तांनो, नक्की तुम्हाला देवांचे आशीर्वाद प्राप्त होतील. बाळूमामा सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, एक गोष्टींचा नेहमी विचार कर, म्हणजे नको त्या गोष्टीचा. जेव्हा तुम्ही विचार करणं सोडताना, तेव्हा तुमच्या नक्कीच आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अति विचार केल्याने होत असतो. म्हणून लक्षात ठेव प्रिय भक्ता, अति विचार करशील तर जीवनात काही करू शकणार नाही. आणि अतिभक्ती करशील आणि अति आत्मविश्वास ठेवशील आणि अति सकारात्मक विचार करशील तर नक्कीच तू तुझे जे ध्येय आहे ना, ते प्राप्त करू शकशील. विश्वास ठेव माझ्यावरती, मी स्वर्गातून खास तुझ्यासाठी आजचा हा प्रेमळ व भक्तिमय संदेश आणलेला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आज माझा हा देवी स्वरूपी संदेश दुर्लक्ष करू नको. माझ्या प्रिय भक्ता, आत्मसन्मान सोडून लाचारी स्वीकारणं काय असतं ते म्हणजे ही प्रेमाची शेवटची पायरी असते. लाचारी करणं नक्की स्वीकारशील तर सर्वप्रथम तू स्वतःला गमावशील, बाकी काय नाही. आयुष्य खूप लहान आहे भक्ता. महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर अजिबात वेळ घालवू नको. कारण लक्षात ठेव, सुरुवात केल्यानंतर प्रत्येक गोष्ट अवघड जाते आणि जेव्हा तुला यश प्राप्त होतं ना, तेव्हा तर सर्वात मोठे नक्कीच दुःख तुझ्या आयुष्यात येत असतात. म्हणून लक्षात ठेव, अंत हस्ती प्रारंभ, म्हणजे ज्या प्रकारे तुझ्या जीवनामध्ये आता सर्व काही गोष्टींचा अंत होत आहे असं तुला वाटत असतं ना, तीच खरी तुझ्या ध्येयाकडे नेण्याची वाट मोकळी करण्याची नक्कीच वेळ असते. गुरुडासारखे उंच जर तुम्हाला उडायचे असेल तर कावळ्याची संगत याच क्षणी सोडावी लागेल. भक्तांनो, लक्षात घ्या, तुम्हाला जर गुरुडासारखे बनायचे असेल तर तुम्हाला गुरुडासोबत राहावे लागेल. प्रिय भक्ता, लक्षात घे, तुझ्यावर प्रत्येक व्यक्ती प्रश्न करत असतो, मात्र तू त्यावेळी काही देखील म्हणू नको. कारण मी आहे ना माझ्या भक्तांची पाठीशी. तुझी वेळ आल्यानंतर नक्की मी स्वतः त्यांना सांगून देईल की नक्की तू कोणत्या पद्धतीने कसा वागला आहेस. क्रोधाच्या एका क्षणी संयम जर तू राखला तर पश्चातापाचे 100 क्षण नक्की वाचतील. म्हणून लक्षात ठेव, मी तुला संयम ही गोष्ट दिली आहे. याचे कारण देखील मोठे आहे. काही वादळे तुला विचलित करण्यासाठी नव्हे तर तुझी प्रत्येक वाट मोकळी करण्यासाठी येत असतात भक्ता. जी सध्या तुझ्या जीवनामध्ये वादळे येत आहेत, त्या वादळांना न भेता त्या प्रत्येक वादळांचा प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने सामना कर व त्या वादळांचा सामना करून स्वतःवरती सर्वात जास्त विश्वास ठेव आणि तू पाहशील की नक्की तू प्रत्येक संकटांना सामोरे गेला आहेस. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचा आजचा संघर्ष नक्की उद्याचे सामर्थ्य निर्माण करेल. म्हणून तुम्ही तुमचे विचार बदला, तुमचे आयुष्य नक्की क्षणात बदलून जाईल. देव सांगतात, एकदा कर्तृत्व जरी तुझं सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतील. म्हणून लक्षात घे, त्यासाठी तुला सर्वात जास्त कष्ट देखील करावे लागतील. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची असते बरं का, जिथे हरण्याची सर्वात जास्त तुला भीती वाटते. आजकाल कुणाला सांभाळून घ्यायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे नक्कीच ओळखता येणं प्रचंड जास्त गरजेचं आहे. कारण लक्षात घे, जर तुला माणसं ओळखाला, माणसाच्या मनातलं मन वाचता आलं नाही,
तर या जीवनामधील प्रत्येक माणसं तुला अडचणीच्या वेळी वाचवणार नाहीत. शत्रू कोणतेही असू दे, प्रभाव वाढू लागला की तुझी बदनामी होणं अट्टल असतं. म्हणून प्रभाव वाढू देऊ नको माझ्या प्रेमळ भक्ता. वेळ निघून गेल्यावरच कळतं, नक्कीच जपलं असतं तर नक्कीच टिकलं असतं. म्हणून मी तुझ्या जीवनात पाठवलेल्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारे नक्कीच जप. मी तुला जपेल. चल प्रिय भक्ता, तुझ्या जीवनातील प्रत्येक दुःखांचा आता नक्कीच मी तुला उत्तर देणार आहे. त्यामुळे आजचा हा माझा जो संदेश तुझ्या समोर आला आहे, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नको. माणसाला दोनच गोष्टी सर्वात जास्त हुशार बनवत असतात, ते म्हणजे एक वाचलेलं पुस्तक आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात मौल्यवान भेटलेली आयुष्यात माणसं. ही सर्वात मोठी नक्कीच माणसाला काही ना काही शिकवत असतात. ठाम राहायला शिका भक्तांनो, कारण निर्णय जरी तुमचा चुकला तरीही हरकत नाही. मात्र तुम्हाला स्वतःवरचा विश्वास मात्र तुमचा नक्कीच असला की जीवनाची सुरुवात कोठूनही आणि कशीही चांगल्या पद्धतीनेच करता येते. कोणत्या गोष्टींचा किती विचार करायचा आणि त्यामध्ये वेळ अडकून राहायचं, हे ज्याला योग्य वेळी समजतं ना, त्याला आयुष्य जगण्याचा योग्य नक्कीच व मार्ग नक्कीच मिळून जातो. तुम्हालाही नक्की समजून जाईल. फक्त देवांची भक्ती करा, कारण भक्तीमध्ये शक्ती आहे. शब्दांची धार दिसत जरी नसली तरी ती जखम प्रत्येकाला देते. प्रिय भक्तांनो, लक्षात घ्या. म्हणून शब्दांचा वापर चांगल्या पद्धतीने करा, अन्यथा जीवनामध्ये सर्व गोष्टी उलट होतील. मनात उतरणं आणि मनातून उतरणं या दोन्ही गोष्टी माणसाच्या वागण्यावरच अवलंबून असतात. म्हणून जसं तुम्ही वागाल तसं तुमचे आयुष्य घडणार आहे. अहंकारात आणि संस्कारात फरक काय असतो तर अहंकारात आणि संस्कारामध्ये फरक एवढाच असतो, म्हणजे एवढं फरक असतो, नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांचा मोठेपणा देण्यात आनंद मानतो ना, त्याला म्हणतात संस्कार. बस एवढाच फरक असतो. एकदा खरं सांगा, नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कधी देवांनी तुमच्यावरती कृपा केलेली आहे का? प्रिय भक्तांनो, बाळूमामांची ही देवी स्वरूपी शक्ती आहे जी प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असते. नक्की तुमच्या देखील आहे. हे गुरुमाऊली आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबत आहेत. प्रत्येक भक्तांना अडचणीच्या वेळी नक्की धावून येतात. नक्की विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्टी नक्कीच चांगल्या होतील. कधी कधी तुझी वेळ चुकीची नसते, तर तुला मिळालेली माणसं मात्र चुकीची असतात. म्हणून प्रेमळ भक्ता, कधीही खचून जाऊ नको. कारण तुझ्या भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी जर बदलवता येणार नसले तर सध्या समोर येणाऱ्या नक्की गोष्टींचा तुला स्वीकार करायला हवा. त्यानेच तुझे नक्कीच भावी जीवन आनंदी होऊ शकते. मित्रांनो, देवांचे संदेश प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच या संदेशाला एक चांगल्या मनाने लाईक करा. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, लोकांचे तोंड बंद बसण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुझे कान बंद करून घेणं सर्वात योग्य आहे बरं का. म्हणून लक्षात घे, कान बंद कर. कोणाचीही बडबड तुला ऐकू येणार नाही. परिस्थिती कशी असली, संगत कशी असली तरी नक्कीच कसं तू बिघडायचं की चांगलं माणूस बनायचं हे मात्र मी प्रत्येकाला त्याच्या हातात दिलेलं आहे. नक्कीच प्रिय भक्तांनो, म्हणून कोणाला दोष न देता प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आपल्याला काय बनायचं आहे हे ठरवणं योग्य आहे. आपल्या जवळची व्यक्ती जर आपल्यापासून कायमची लांब झाली असेल तर त्या व्यक्तीच्या आठवणी स्वतःला सर्वात जास्त त्रास करून घेण्यात कोणताही आणि कसलाही अर्थ नसतो बरं का. कारण लक्षात घ्या, त्यामुळे कधी आपल्याला नक्कीच जवळील बाकी व्यक्ती पण लांब होऊन जातात. माझ्या प्रेमळ भक्ता, लक्षात घे, स्वतःला आव्हान देण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे काय असतं
तर स्वतःला प्रत्येक वेळी आव्हान देण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा हा सर्वोत्तम उपाय असतो बरं भक्तांनो. वर्तमान काळ आखीव असल्याचं भविष्य काळ नक्कीच रेखीव बनत असतं. मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठी जास्त धैर्य लागत असतं. माझ्या प्रेमळ भक्तांनो, रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा चांगलंच नशीब लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य तुम्हाला जगावं लागतं. मगच तुम्हाला रात्री गाढभर नक्की झोप लागेल. जीवनात तुम्हाला योग्य दाखवणारा कोणता मित्र असतो तुम्हाला माहिती आहे का? तर भक्तांनो, लक्षात घ्या, तुम्हाला जीवनामध्ये योग्य मार्ग दाखवणारा एकच मित्र, तो म्हणजे अनुभव, जो तुम्हाला प्रत्येक वेळी नक्कीच अडचणीच्या वेळी कोणता ना कोणता मार्ग नक्की दाखवेल. कितीही मोठा पाठिंबा तुझ्या पाठीशी असला ना भक्ता, तरीही लक्षात घे, या जीवनामध्ये यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच आणि मनात जिंकण्याची अशी पूर्णत्व, घट्ट हिंमत आणि लढण्याची धमक असते. तोच यशस्वी होत असतो. विचार करण्याने काय होते? विचार केल्याने प्रत्यक्ष तू तुझा वर्तमान गमावतो. वर्तमान पूर्णपणे गमावल्याच्या विचारामध्ये भविष्यकाळही गमावतो, म्हणजे तुझे आयुष्य गमावतो. विचार करणं थांबव. जे करायचं आहे नक्की आत्ता कर. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, या आयुष्याच्या प्रवासामध्ये कधीही छोटी छोटी पावले का होईना, मात्र माणसाने चालत राहावं. कारण ध्येय एक ना एक दिवस प्रत्येकाला नक्की गाठणार आहे, हे तर नक्की माहिती आहे. मग काळजी करू नका. लक्षात ठेवा, पाठ फिरून निघून गेलेल्यांसाठी पाठीशी उभे राहिलेल्यांना नक्की विसरायचं नसतं. पडून उठणं आणि उठून चाललं मुंगीकडून शिका. पुन्हा प्रयत्न करा, नक्की यश तुमच्या पायाशी लोटांगणा घालेल. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा, खोट्यालाही एक वेगळीच चव असते बरं. कारण स्वतः बोललेलं तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर नक्की ते सर्वात जास्त कडू लागते. तुमच्या आयुष्यात आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या खिशात कधीही ठेवू नका, अन्यथा आयुष्यात सर्वात दुःख तुम्हाला जास्त झेलावे लागतील. भक्तांनो, समजून घेण्याची मानसिकता ज्याच्यामध्ये असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची कधीही गरज नसते. म्हणून विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये जो व्यक्ती तुम्हाला सध्या रडवत आहे, जे दुःख तुम्हाला सध्या रडवत आहे, त्या सर्व दुःखांना नक्कीच हे गुरुमाऊली दूर करतील. फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने भक्ती करायचं आहे. मत आणि इच्छा वारंवार धडपडत असल्यास संताप आणि निराशेच्या भावना माणसाच्या जागृत नक्कीच होत असतात. उसवलेल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून नक्कीच शिवायचा असतो बरं का. कारण हा आनंद जो नक्की क्षण असतो ते भगवंतानी आपल्याला अनुभवायला दिलेला क्षण असतो. म्हणून याला असं जाऊ द्यायचं नसतं. दुसऱ्याच्या सल्ल्याने मार्ग सापडतात, मात्र लक्ष नक्की स्वतःच्या कष्टाने गाठावे लागते. स्वतःच्या मनाने, स्वतःच्या चंचल बुद्धीने लक्ष गाठावे लागते. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. प्रत्येक जण तुम्हाला ध्येयाकडे कसे जायचे याचे पूर्णत्व काही ना काही शिक्षण देऊ शकतो. मात्र ते सर्व काही कृतीमध्ये उतरवणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. बाकी तुम्ही ते सर्व काही कृतीमध्ये उतरवता का, कशात नक्कीच तुम्ही उतरवता हे तुमच्यावर निर्भर आहे. म्हणून भक्तांनो, लक्षात घ्या, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक परिस्थिती नावाची शाळा आयुष्यात प्रत्येकाला योग्य शिक्षण देत असते. म्हणून खचून जाऊ नका, कारण तुम्हाला नक्कीच देव काहीतरी शिकवत आहे आणि त्याची शिकवण नक्की तुम्ही घ्या. श्रीमंती असावी, पण त्यामागे कोणाचे 2 पैशाचा नक्कीच तलतलाट नसावा, हे चुकीचं असतं. भक्तांनो, वाईट विचारांचं गवत आपोआप जग नक्कीच उगवते. चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्या लागतात, तेव्हा चांगल्या गोष्टी उगवतील. जर तुम्ही वाईट गोष्टी नक्की पेराल तर वाईट गोष्टीच तुमच्या जीवनात येतील. म्हणजे या आयुष्याच्या जगामध्ये, या आयुष्याच्या जमिनीमध्ये
आयुष्यामध्ये तुम्ही जे पेरणार आहात ना तेच तुमच्याकडे येणार आहे. फक्त विश्वास ठेवा. कर्म चांगले कराल तर सर्व काही चांगले होणार आहे आणि कर्म वाईट ठेवाल तर सर्व काही वाईट होणार आहे. नात्यांना नेहमी बोलकच ठेवावं. अबोल नात्यातच गैरसमज सर्वात जास्त होत असतो बरं. तुमचं मन तुम्हाला जपता पूर्णपणे यायला हवं ते दुसऱ्याने नक्कीच अशी उपेक्षा ठेवणं चुकीचं असतं. भक्तांनो, हात आणि साथ योग्य वेळी दुसऱ्या नक्की द्या, कारण वेळ निघून गेल्यानंतर दोघांचीही किंमत नक्की नसते. या अपमानाच्या भट्टीत भाजलेला माणूस मात्र राख नाही तर सोनं बनत असतो. म्हणून जो भक्त माझा अपमानाच्या भट्टीत नक्कीच भाजलेला आहे ना त्याच्या जीवनामध्ये नक्कीच तो सोनं बनेल. मित्रांनो, देव सांगतात तुझं आयुष्य साधं सरळ आहे, फक्त ओझं असतं ते म्हणजे तुझ्या विचारांचं. म्हणून तुझ्या विचारांना जर दूर करायचे असेल, मनाला शांत व भक्तिमय प्रसंगात स्वतःला नक्कीच अर्पण करायचे असेल तर नक्की बाळूमामांचे संदेश ऐका. भक्तांनो, असे संदेश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचे आहे. कारण भक्तांनो, लक्षात घ्या, सर्वप्रथम तुम्हाला नक्की देव आशीर्वाद देतील, कारण हे गुरु माऊली आहेत जे आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असतात. लक्षात घ्या, बाळूमामांनी प्रत्येक भक्तांना सांगून गेले आहे, जरी मी या जगात दिसत नसलो ना तरी माझं नाव जो भक्त घेईल त्याच्यासाठी मी येणार नाही, असं कधी होणार नाही. माझ्या प्रत्येक भक्ताच्या अडचणीच्या वेळी मी नक्की जाणार, हे मात्र नक्की आहे. मित्रांनो, असेच देवांचे संदेश प्राप्त करायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, विश्वास ठेव की तुझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीचे दुःख तुला येणार नाही. लक्षात ठेवा, मोजक्याच गोष्टी आणि मोजकीच नाती जपायला प्रत्येकाला हवी. कारण लक्षात ठेवा, पसारा झाला की सांभाळताना नक्की त्रास होतो आणि एकदा मनस्थिती खराब होऊन परिस्थितीवर प्रभाव त्याचा पडत असतो. भक्तांनो, तुमच्यासमोर केलेले कौतुक ही तुमची स्तुती असते, तर तुमच्या माघारी केलेले कौतुक हे तुमचं अस्तित्व असतं बरं. कारण लक्षात घ्या, तुमच्या समोर जरी तुमचं कौतुक कोणी नक्की केलं ना तर त्यावरती लगी विश्वास ठेवू नका की हा व्यक्ती सर्वात चांगला आहे. कारण लक्षात घ्या, प्रत्येकजण समोर कौतुक करतं, मात्र माघारी तुमच्या पाठीशी ज्या पद्धतीने घाव करतं ते सर्वात पूर्णपणे वाईट असतात. म्हणून विश्वास ठेवा, अशा पद्धतीने काही करू नका. कोणतीही कृती करताना मनात कपट आणि स्वार्थ नसेल तर नक्की प्रत्येक भक्ताचा, प्रत्येक व्यक्तीचा गुन्हा मी माफ करत असतो. मित्रांनो, बाळूमामा सांगतात, प्रेमळ भक्ता, सुख आहे पण अनुभवायला तुला वेळ नाही. उगवण्यासाठी या धावपळीत नक्कीच माणसाला मात्र या जगायलाच वेळ नाही. जगाला वेळ नाही म्हटल्यानंतर हे तुझे आयुष्य काय कामाचे. प्रेमळ भक्ता, मी जे काही तुला आयुष्य सध्या दिलेलो आहे ना त्या आयुष्याला आनंदी तुला जगायचे आहे, अन्यथा हे सर्व काही तुझे आयुष्य व्यर्थ आहे. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेले की प्रत्येकाच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर होतात. गोष्टी स्थिर होणे म्हणजे काय असतं? लक्षात घ्या, गोष्टी स्थिर होणे म्हणजे प्रत्येक गोष्टी एका जागी थांबणे म्हणजे कशा असते माहिती आहे का? भक्तांनो, लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात जशा पद्धतीने तुमची सध्या परिस्थिती आहे, जशा पद्धतीने तुम्ही सध्या प्रत्येक संकटांचा सामना करत आहात ना, त्या प्रत्येक संकटांचा सामना करत असताना तुम्ही कशा पद्धतीने संकटामध्ये देखील समाधानी आहात की नक्कीच या ब्रह्मांडाच्या मालकांची म्हणजे बाळूमामांची शक्ती आपल्या पाठीशी पूर्णपणे आहे व बाळूमामा आपल्याला कधीही हारू देणार नाहीत. हा जर तुमच्या मनात विश्वास असेल ना तर या जगातील कोणतीही शक्ती नक्की तुमचा पराभव करू शकणार नाही. मित्रांनो, बाळूमामा सांगतात, माझ्या
प्रेमळ भक्ता, कौतुक वेळेवरच करायला हवं, कारण वेळ पाहून कौतुक करणं म्हणजे स्वार्थपणाच असतो. म्हणून लक्षात घे, स्वार्थपणाला जास्त किंमत माझ्याकडे तर नाही, या जगामध्ये किंमत असली तरी मला त्याचं जराही घेणं देणं नाही. कारण भक्ता लक्षात घे, हे कलियुग आहे. नक्कीच या जगाने जर पाहायला गेलं तर या सध्या कलियुगात प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ नक्की जपून आहे. म्हणजे प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थापायी प्रत्येका व्यक्तीचे नुकसान करण्याच्या मागे तुला आहे. म्हणजे लक्षात घे, कधीही स्वार्थ मनात लागू देऊ नको. आणि भगवंतांना प्राप्त करणे म्हणजे आता सोपे आहे. फक्त चांगले कर्म करा, प्रामाणिक राहा व तुमची मनस्थिती त्याचबरोबर तुमचे विचार सकारात्मक असू द्या. भगवंतांची प्राप्ती क्षणात होईल. म्हणून विश्वास ठेवा, नक्कीच देव तुमच्या पाठीशी असतील. प्रिय भक्तांनो, पाठीमागं लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग नक्की मोकळे करत असतात. फक्त सद्गुरूंवरती विश्वास असू द्या, ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्यावरती तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील नक्की पूर्ण संकटे जाणार. मित्रांनो, बाळूमामा सांगतात, योग्य वेळी योग्य ती वेळ, नक्की योग्य पद्धतीने जर तू करशील तर तुला नक्की यश सोप्या पद्धतीने मिळेल. जर तू तुझ्या मनाप्रमाणे नकारात्मक विचाराने करशील ना बाळा, तर तुझ्या आयुष्यात तुला नक्कीच लवकर यश प्राप्त होणार नाही. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं बरं. कारण या कलियुगात, या ब्रह्मांडात, या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा तुला बोलू लागतात व बोलून जातात. म्हणून लक्षात घे, जे काही स्वप्न आहेत ना, ते तू स्वतः पूर्ण कर. त्या स्वप्नांचा पाठलाग स्वतः कर आणि नक्की तुला ते स्वप्न प्राप्त होण्यासाठी मी मात्र आशीर्वाद नक्की देईल. आयुष्य एका खेळासारखं असतं. खेळणं नक्कीच बनायचं की खेळाडू हे प्रत्येकाच्या हातात मी दिलेला आहे. खेळाडू तोच बनतो जो नक्कीच जिंकणे आणि हरणे मनात न ठेवता फक्त आणि फक्त स्वतःला नक्की चांगल्या पद्धतीने सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आणि नक्कीच खिलोने म्हणजे नक्कीच प्रत्येक वेळी खेळ नक्कीच ते बनत असतात जे पूर्णपणे आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार न करता नेहमी नकारात्मकतेच्या दुनिया जगत असतात. नक्की लक्षात घे, भविष्याची चिंता नक्कीच तुझं वर्तमान काळ सध्याच्या परिस्थितीत खराब करू शकते. म्हणून तू स्वतः सध्या तुझं वर्तमान खराब न करता तू नक्की तुझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जग. प्रिय भक्ता, मदत करायची जिद्द हवी. तुझे असोत किंवा तुझे परके अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त आणि फक्त एकच गोष्ट असायला हवी आणि ती गोष्ट म्हणजे माणुसकी असते. आयुष्यात कुणाला नुसतं तुझं म्हणून चालत नाही, आपलेपणाने वागता ही आले पाहिजे. प्रिय भक्तांनो, बाळूमामा ज्याच्या पाठीशी आहेत ना, जे बाळूमामांचे भक्त आहेत ना, त्याला स्वतः हे गुरुमाऊली साधा काटाही टोचू देत नाहीत, साधा काट्याचा स्पर्शही नक्की होऊ देत नाहीत. म्हणून फक्त निस्वार्थ मनाने भक्ती करा. देव कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पाठीशी राहतील. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळी देवांचे नाव घ्यायचे आहे व प्रत्येक वेळी नामस्मरण करायचे आहे व चांगले कर्म तर सर्वप्रथम करायचं आहे. नेहमी दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते बरं का. फक्त आणि फक्त त्यासाठी मी दिलेलं चांगली भावना व चांगलं मनात असलेले विचार नक्कीच असावी लागतात. बाकी पदवी असणं म्हणजे काही नसतं. ज्याच्याकडे पदवी आहे तो कोणाला नक्कीच मदत करत नसतो आणि ज्याच्याकडे पदवी नाही तो मात्र प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करतो. भक्तांनो, नवं मिळालं की जुनं नक्कीच अडगळीत पडते, पण नव्याने एक वेळी नक्कीच दगा दिला की मग जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो किंवा माणसं असो की माणसाची परिस्थिती असो. आज जर परिस्थिती चांगली असेल आणि मागील परिस्थिती वाईट असेल तर नक्की माणूस मागील परिस्थितीला विसरू लागतो आणि जेव्हा ही परिस्थिती माणसाला
पूर्वीपेक्षा दगा देते ना, त्याच प्रकारे त्याला मागील परिस्थिती आठवते. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला चांगल्या पद्धतीने नक्की वापराल म्हणजे नक्की त्याचा नक्कीच सरळ उपयोग करा तर सर्व काही सरळ होईल. भक्तांनो, तुम्ही लोकांना हुशार करतात, नंतर नक्कीच त्यातलेच बरेच जण तुम्हालाच वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतात. हुशार बनवणे म्हणजे स्वतःची परिस्थिती कधीही सांगू नका, स्वतःबद्दल वाईट काही बोलू नका, नक्कीच जीवनात नकारात्मक विचार करू नका. सर्वप्रथम स्वतःला चांगल्या पद्धतीने घडवा. मित्रांनो, देव सांगतात, प्रयत्नांची किंमत ते करणाऱ्यालाच असते. इतरांसाठी फक्त निकाल महत्त्वाचा असतो. फक्त प्रयत्न कर. आज जरी तुला फळ कमी मिळाले ना प्रिय भक्ता, तरीही कोणतीही काळजी नको करू. जर हे जग तुला पूर्णपणे वाईट जरी म्हणले तरी देखील विचार करू नको, कारण तू प्रयत्न तर केलेला आहेस ना. प्रत्यक्ष तू प्रेक्षक नाहीस तर खेळाडू बनलेला आहेस. म्हणून कधीही पूर्णपणे प्रयत्न करत असताना काळजी न करता प्रत्येक प्रयत्नात तुझा स्वतःवरती आत्मविश्वास मात्र असू दे व देवांवरती भक्ती व विश्वास असू द्या. प्रत्येक गोष्ट नक्की तुमच्या मनासारखी होईल. प्रिय भक्तांनो, आजचा जर बाळूमामांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी नक्कीच तुम्ही महत्त्वाचा वेळ दिलेला असाल तर नक्की आभार. प्रिय भक्तांनो, नक्की कमेंट करा की हे परमेश्वरा, आमच्या जीवनात जे दुःख आलेले आहेत ना, ज्या पद्धतीने सध्या ही परिस्थिती आम्हाला नक्की त्रास देत आहे ना, ती सर्व काही दूर करण्याची शक्ती मात्र आम्हाला द्या व त्यांना 2 हात करण्याचे बळ देखील द्या, जेणेकरून आम्ही प्रत्येक परिस्थितींचा सामना करू. असे शब्द नक्की टाईप करा व चमत्कारी अंक 1220 नक्की कमेंटमध्ये टाईप करा. धन्यवाद. भेटूया असेच एका देवांच्या देवी स्वरूपी संदेशामध्ये. जरूर हे संदेश प्रत्येक भक्तांना शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला हे देवांचे संदेश प्राप्त होतील. धन्यवाद.